नाशिकमध्ये काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष बबलू खैरे यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नाशिक आगमनावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशाचा गजर आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी रवाना होत काँग्रेस संघटनेला अधिक बळकट करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणारे बबलू खैरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नेमके काय म्हणाले, पाहूया त्यांची खास प्रतिक्रिया. काय कारण? ठीक आहे, महाविकास आघाडीचं स्ट्रॅटेजी मध्ये एकत्र बसले असतील, ठरवलं असेल. माझं ते तुमची निवडणूक चालू आहे एवढं लक्षात घ्या. नाही पण काय झालं, म्हणजे ठाकरे शिवसेनेकडे जागा होती, काही अडचण आली असेल त्यांना. एकत्रपती ठरवलं होतं, काही अडचणी आल्या काही ठिकाणी, परंतु इथे निवडणूक सुरू आहे त्यामुळे ती निवडणूक होणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि उदय सामंत, गिरीश महाजन येऊन देखील उमेदवारांनी माघारी घेतली नाही अपक्षाची. आता त्यांच्यात कोणाचा कोणाला पाठिंबा अभ्यासाचा विषय. तुमचा सगळा गोंधळ करणं, त्यांच्यामध्येच भांडणं आहेत हे चित्र स्पष्ट होत आहे. साहेबांचं वेडेटीवर साहेबांनी आरोप केला आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुढेबाजार जास्त झालेला आहे आणि एका काँग्रेस नेत्यानेच नगरसेवकांना 5-5 लाख रुपये वाटलेले आहे. हे कळालंय की कोण काँग्रेस नेता आहे, बडा काँग्रेस नेता आहे, काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपाचे 5-5 लाख रुपये दिलेले आहे. इथं काय मला माहित नाही, बोललेलंही मला माहिती नाही. एक मात्र मी पाहतो, या नगर आता विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामध्ये कुठेतरी दहशतीचा सुद्धा वापर हा झालेला आहे. सगळ्या प्रकारचा, म्हणजे भारतीय जनता पक्षाची एक पद्धत आहे, येणं केन प्रकारे सत्ता, आणि त्याकरता कोणत्याही गैरमार्गाचा वापर हे आम्ही अनुभव आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे ते राज्यात सुद्धा हेच चाललेलं आहे. जे बंगालमध्ये चाललंय ते आता इथे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. दहशत आहे, कोणत्याही गैरमार्गाचा वापर आहे आणि त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. माघार घेतली त्याच्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीनं माघारी झालेले आहे त्यामध्ये अनेक गैर पद्धतीचा वापर झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की जे लोकशाहीला अभिप्रेत नाही. अशा अनेक गोष्टी, दहशतीपासून सर्व काही हे झालेलं आहे. साहेब पण नाशिकमध्ये म्हणजे चर्चा झाली नव्हती ठाकरे शिवसेनेसोबत काँग्रेसची किंवा इतरांची? एकत्र बसूनच त्यांनी उमेदवाराचे ठरवलं होतं. नाशिकच्या बाबतीत आता नेमकं काय घडलं हे मी सांगू शकत. हे परस्परच्या माघारी घेतल्या त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी नाट्य असं बोललं जात आहे. नाही, असं नाही. अनेक गोष्टीचा वापर झालेला आहे. काही ठिकाणी असं आहे की मताची बेरीज जर जमत नाही तर कशासाठी असं म्हणणारे सुद्धा आहेत आमच्यामध्ये. वृत्तसंकलन विभाग, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.